महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जाहीर केले. त्यांच्यानुसार योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,40,00,000 अर्ज आले आहेत आणि 2.5 कोटी महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवला जाणार आहे. अर्जाच्या संख्येमुळे योजनेची मुदत वाढवण्यात आली असून जुलै व ऑगस्ट महिन्याच्या अर्जदारांना लाभ दिला गेला आहे. सप्टेंबर महिन्याच्या अर्जाची छाननी सुरू असून या महिन्यात पात्र महिलांना लाभ देण्याचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास 2,40,00,000 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही 1,07,00,000 महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला. काही दिवसांपूर्वी तिथं नागपूरमध्ये 31 ऑगस्टला कार्यक्रम झाला, त्याच्यात जवळपास 52 लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला. आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आतापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे 2 कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत 100% पात्र ठरतील. आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे 2.5 कोटी महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा, यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे. मुदत जी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे, सप्टेंबर अखेर पर्यंत करण्यात आली आहे. वारंवार खर तर पहिल्या टप्प्यातली मुदत ही 1 जुलै ते 31 ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे. योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे सुरूच राहणार आहे. आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभ सुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबर मध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना सुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होईल. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो दिवाळीपूर्वी मिळेल का? कारण की ग्रामीण भागातल्या महिलांना याचा फायदा होईल. आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराईज करण्याचा. 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत जे आहेत त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला. ऑगस्ट 1 ते ऑगस्ट 24 या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले, छाननी करून जे पात्र झाले तशा 52 लाख महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ वितरित केला. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला 1500 जो हा लाभ आहे तो अधिकाधिक रेग्युलराईज पद्धतीनं व्हावा. आता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलै पासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल. एकीकडे